बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाची सुनावणी आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये होणार आहे। यावेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे उपस्थित राहणार असून आरोपींना मात्र व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर केलं जाणार आहे। सकाळी 11 वाजता सुनावणी सुरू होणं अपेक्षित आहे। गतवेळच्या सुनावणीवेळी आरोपींच्या वकिलांनी या प्रकरणातील आरोपींच्या जबाबासह इतर काही पुराव्यांची मागणी केली होती। त्याची पूर्तता करण्यात आल्याची माहिती समोर येत असून ही माहिती परिपूर्ण पद्धतीने आरोपींच्या वकिलांना मिळाली असेल तर या प्रकरणात पुढील सुनावणी गती घेऊ शकते अशी सुद्धा माहिती मिळते। त्यामुळे या संदर्भात आज बीडमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केलं जाणार आहे। बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये ही सुनावणी होणार आहे। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे सुद्धा यावेळी उपस्थित राहणार आहेत आणि या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना मात्र व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केलं जाणार आहे। बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणाची महत्त्वाची घडामोड आहे। या संदर्भात आज सुनावणी होते। अद्याप सुद्धा एक आरोपी फरार आहे। संतोष देशमुख खून प्रकरणाची आज सुनावणी होते। त्या संदर्भात हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केलं जाणार आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत जोडलेत। उदय, बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी होणार आहे, काय सांगशील सविस्तर? नक्कीच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचं दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर ही महत्वाची सुनावणी आज समजली जाते। कारण यापूर्वीची जी सुनावणी झाली त्यामध्ये आरोपींच्या वकिलांनी काही कागदपत्र तसेच डिजिटल एव्हिडन्स आम्हाला मिळाले नाहीत आणि त्यामुळे ही केस फ्रेम होऊ शकत नाही जे आणि पुढील प्रक्रिया होऊ शकत नाही असं म्हटलं होतं। त्यानंतर न्यायालयानं सरकारी पक्षाला ही सगळे पुरावे आणि डिजिटल एव्हिडन्स आरोपींच्या वकिलांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या होत्या। आता ते उपलब्ध झाले असतील असं जर आपण समजलं तर ही या प्रकरणाची सुनावणी आता गती घेऊ शकते। विशेष म्हणजे आज जे या प्रकरणाचे विशेष सरकारी वकील आहेत उज्ज्वल निकम ते देखील उपस्थित राहणार असून आता न्यायालयीन जी प्रक्रिया आहे ती आजच्या सुनावणीनंतर गती घेऊ शकते असंच एकंदरीत दिसतंय। त्यामुळे आजच्या सुनावणीला महत्त्व असणार आहे। कारण नक्कीच उदय, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।